काकू अगं ती आहे का तिथं? हॅलो हो ग तिचं बोल बोल पप्पे माझी चौकशी करून राहिली ती. पप्पे सॉरी. मॅड आहे का तू? सॉरी काय म्हणू राहिली? अगं जे काय झालं ते गैरसमजात न झालं, माहिती ना तुला. मला खरंच माहिती नव्हतं ग. परागरावांनी तुझ्यासाठी, आपल्या घरासाठी, माझ्यासाठी एवढं सगळं केलंय. ते किती चांगले. मी काय काय बोलले का त्यांना? पप्पे खरंच परागराव खूप चांगले, पण मला कळतच नाहीये मी कुठल्या तोंडाने त्यांच्याशी बोलू आता. खरंच चांगले ते. हॅलो हा अगं काकू ऐकू नाही येऊ राहिलं. एक मिनिट. हा परत बोल. परागराव खूप चांगले आहेत ग, पण मला कळूच नाही राहिलं मी आता कुठल्या तोंडाने त्यांच्याशी बोल. अगं तू आता जे काही बोलू राहिली ना ते सगळं ऐकू राहिलेत परागराव. अशी करते बघ, सगळं ऐकू राहिले ते. मी कसं बोलू आता? त्यांना कसं सांगू? हे पण सगळं ऐकू राहिले ते. त्यांना सॉरी बोलायचं, पण कसं बोलू? सॉरी सॉरी का? मग काय म्हणू? थँक्यू म्हण. हा थँक्यू. अहो काकू थँक्यू कोण म्हणून राहिला तुम्ही? तुम्ही मोठे आहे, तुम्ही आशीर्वाद द्या. काय काय तू आशीर्वाद? सुखा समाधानात राम म्हण असं. हा ते राहा सुखात समाधानात राहा. हा काकू असं कसं? अहो सुखात राहा असं नका म्हणू, समाधानात राहा असं म्हणा. सुख आणि समाधान एका जागी नाही नांदत काकू. कसं आहे, जो माणूस समाधानी असतो ना, सुख त्याच्यापाशी आयुष्यभर असते. म्हणून समाधानी राहा असं म्हणा. हा काय छान बोलू राहिले हो हे. मला सांगा कशी काय पप्पी यांच्या प्रेमात पडणार नाही हो? कोणीही प्रेमात पडेल यांच्या. काकू सुखात राहा तुम्ही दोघही. ठेवते मी. हा ठेवा. हा बाय. अरे या प्रकाशराव. प्रकाशराव आले. चांद काय नको मला चहा घ्यायला नाही आलो मी इथं. काव काय झालं प्रकाशराव? काय झालं? स्वतः माती खायची वर आम्हालाच विचारायचं काय झालं. एवढं वाकड्यात बोलायला काय झालं तुम्हाला? नाही आधी सरळ बोलायचो मी, पण तुम्हाला ती भाषा नाही समजत ना, म्हणून आता असं बोल राहिलो. मला सांगा माधवराव, काय ठरलं होतं आपलं? वाटणीचा विषय काढायचा नाही. काय केलं तुम्ही? हरीशला आम्हाला न विचारता ती रूम देऊन टाकली हिस्सा म्हणून. हरीशने ती मुन्याला देऊन टाकली. आता उद्या हरीश गायब झाला तर ती रूम मुन्याची. परत तुमचा वाटा आहे बाय डिफॉल्ट. त्या मुन्याचा अजून एक वाटा आहे. अरे कोर्टात जर प्रकरण गेलं तर सगळे वाटे तुमचेच दिसू राहिले, आमचा तर काही संबंधच नाही.
काय माधवराव, त्रास होऊ राहिला ना माझ्या बोलण्याचा? हरीशने हिस्सा मागितला तेव्हा झाला का त्रास? त्याला कसा पटकन हिस्सा काढून दिला? हे बघा, माझ्या बायकोचा या घरात हिस्सा आहे, तिला हिस्सा देऊन टाका आणि मोकळा करा आम्हाला. चारे, तुला तुझा हिस्सा पाहिजे? माधवराव, विषय मी काढलाय, माझ्याशी बोला. 1 मिनिट, मी माझ्या बहिणीशी बोलतोय. चारे, तुला तुझा हिस्सा पाहिजे का? माधवराव, आशिलावर तुम्ही असा दबाव नाही टाकू शकत. दबावाचा काय संबंध आला त्याच्यात? चारे, तुला तुझा हिस्सा पाहिजे का? हो पाहिजे. चारे, तुला तुझा हिस्सा पाहिजे का? अरे पाहिजे म्हणून तर आम्ही विषय काढला. देणार की नाही तेवढं बोला तुम्ही फक्त. अहो घ्या ना मग, कोण नको म्हणतोय? तुम्ही तुमचा हिस्सा घ्या, त्या हरीशला हरीशचा द्या, मुन्याला मुन्याचा द्या, घराचं पर वाटोळ करा, तुकडे तुकडे करून टाका. मला तरी काय करायचं, मी जातो इथून निघून. एकदा माधवराव, उपकाराची भाषा नाही करायची, आत्ताच सांगतो. भीक नाही मागत आहे, हिस्सा मागतो आम्ही आमचा. याच्यात उपकाराचा काय संबंध आला प्रकाशराव? चारे, तू तुझा हिस्सा घे बाई, घे, घराचे तुकडे कर आणि मला मोकळं कर एकदाच. माधवराव, तुम्ही बैठक सोडून नाही जाऊ शकत. इथं विषय निघाला, इथं संपू आधी. अहो प्रकाशराव, मी तुम्हाला सांगतोय ना, तुम्ही तुमचा हिस्सा घ्या म्हणून. मी कुठं नको म्हणतो? तोंडी बोलून कसं चालाल? वकिलाकडे चला, नोटरी करा, त्याच्यावर बोला तुम्ही कागदावर. अहो म्हणतो मी तुम्हाला, तुम्ही तुमचं लिहून घ्या, कशावर पाहिजे त्याच्यावर लिहून घ्या. नोटरीकडे चला, अजून कशाकडे चला ते चला. अरे बोलवा मग तुमच्या भाऊबंदकीचे लोक. या बोराडीच्या पोरीला तर माझ्या नवऱ्यामध्ये आणि भावामध्ये भांडण लावते का? कळ लावी कुणीकडची नाही. हिला घराच्या बाहेर काढलं तर नाव चारू सांगणार नाही. कशी दिली वांगी? 40 रुपये किलो. अजून 2 टाका. किती झाले आता? 60 रुपये झाले. द्या. एवढी वांगी? हा, भरली वांगी करणार होते तुमच्यासाठी, दाण्याचं कूट घालून. हा का? हा. अच्छा, म्हटलं आपण काय 2-3 जण आहे, एवढी वांगी? मग वांगी आवडत नाहीत का काय? आवडतेत ना, वांगी आवडते. काय झालं? काही नाही. तुम्हाला आवडून नाही राहिलं ना मी पैसे कमी नाही केले ते? म्हणजे ते 60 म्हणून राहिले आणि मी 60 रुपये देऊन टाकले म्हणून. अहो पण ते पण कष्ट करून पिकवतात ना, मग त्यांना पण त्यांचा काहीतरी मोबदला मिळायला पाहिजे ना, म्हणून मी भाव नाही करत. काय झालं आता? हसू काऊन राहिले तुम्ही? सेम मी असं माझ्या आईला म्हणतो. पण आई काय म्हणते माहितीये का? शेतकरी आहे कशावरून, म्हणजे शेतकरी कशाला डायरेक्ट येऊन बसेल ना इकडे. अहो पण म्हणजे त्यांच्यापर्यंत काही ना काहीतरी तरी पोहोचतच असेल ना. करेक्ट. टोमॅटो घेऊया. टोमॅटो कसे दिले टमाटे? 20 रुपये. 20 रुपये? अहो टोमॅटो काऊन घेऊन राहिले तुम्ही? भरली वांगी करायची तर टमाटे नाही लागत त्याला. कोशिंबीर करायची का? हा, कोशिंबीर करा. नाही ते काम करा, आपलं हे करा, ते चटणी करा. अहो हिरवे कच्चे टोमॅटो घेऊन राहिले तुम्ही. कशी आपल्याला एका दिवसात संपवायचे. 4-5 दिवस जातील ना ते. माझ्या आईने शिकवलं. किती झाले? 20 रुपये झाले. नातू बरा आहे का? हाय बरं आहे. येतो बेटाला एक दिवस घरी. मला पण ओळखता येतात थेट शेतात ना आलेल्या भाज्या. हा, कस काय? त्या पालेभाज्या असतात ना, मेथी, पालक, हा. त्याच्या जोडीला जर त्याच्याच पानाने बांधलं असेल हा. तर ओळखायचं ती शेतातनं डायरेक्ट आलेली भाजी. अरे बाप. आणि जर सुतळीनं बांधला असेल ना, हा. तर ओळखायचं की ती शेतातनं डायरेक्ट आलेली भाजी नाही. माझी आई सांगते. हो. आई
कशी आहेस आई तू? बरी आहे पप्पे. तू कशी आहेस बाळा? खूप खुश आहे, खूप आनंदात आहे. पप्पे, कुणी काही बोलू देत, कसं बी वागू दे, पण तू खुश आहे म्हणली ना, मला तेच पाहिजे बघ. कशी आहे ग तू? मी चांगली आहे, म्हणजे आम्ही सगळेच चांगले. हळूहळू सगळं नीट होईल बघ. अगं सगळे तुझीच काळजी करतात पप्पे. वरून जरी रागवत असले ना तरी पण, अगं पण सगळ्यांच्या लाडाची आहेस ना तू. पप्पे, त्या दिवशी मला नाही बोलता आलं काही. आपण समोर कसं बोलणार ना ग? आई आप्पा स्वीकारतील का ग आमचं नातं? अगं चंदू काका आणि लीला काकाचा तर काही प्रश्नच नाही. तुमचे समीर दादा पण लय चिडले तुमच्यावर. म्हणजे मला तर, अगं बाई, यांचाच फोन आहे. आले की काय हे? पहा बरं. नाहीये, तुम्ही चिंता नका करू. काय करू मग? नाही नाही, घेऊ नकोस. सहजच केला असं नका पण. उचलू का? नाही नाही नाही, ते मोबाईलच बंद करून टाक बरं. अगं सांगून त्याला काहीतरी नंतर. हा ना? पहिल्यांदाच केलं ना असं. बाईचं कसं असतंय ना, वडिलांना, भावाला, मुलाला, नवऱ्याला सगळ्यांना सांगणं लागते ती. पप्पे, आपल्या घरची लाज घरच्या बाईच्या आणि मुलीच्या हातातच असते. म्हणून तर आपण सातच्या आत घरात येतो ना. कसं असते पप्पे, आपल्या घरच्या पोरानं जर दुसऱ्याची पोरगी पळून आणली ना तर ते प्रतिष्ठेचं असते. पण आपली पोरगी जर दुसऱ्यानं पळून नेली तर घरची लाज जाते ना ग बाई. पुरुषाला नाही पटत आहे. तुझे बाबा असते ना तर त्यांना नसतं पटलं, पण पटलं हळूहळू. आपण वेळ देऊ त्यांना. एक तर पुरुषाला आधी राग येत नाही, आणि आला ना तर तो लवकर जात नाही. खरं आहे तुमचं. चुकलं का काही? हो नाही, हो नाही आई, खरंच बरोबर बोललात तुम्ही. असं म्हणलो मी. जावई बापू, माझ्या पोरीची नीट काळजी घ्या. तिचं काही चुकलं ना तर माफ करा तिला. हो आई, मी कोण आहे त्यांना माफ करणारा? तुम्ही त्यांना सांगा ना की समजा मी चुकलो ना तर मला समजून घ्यायला, मला माफ करायला, माझी काळजी घ्यायला. आणि काय ग, प्रेम झालं पाहिजे असं मी म्हणत होते, पण प्रेम झालं तर सांगितलं बी नाही मला. मी सॉरी म्हणलं ना ग मी. सॉरी बिरी काही नाही, त्या आरतीला आणि कविताला बी माहित होतं. हो, मी सॉरी म्हणतो त्यांच्या वतीनं. सॉरी. आता काय बोलणार, आता खरे नवरा बायको झाले ना तुम्ही. पप्पे, कसे आहेत ग तुमच्या घरचे? म्हणजे त्यांनी समजून घेतलंय ना तुम्हाला? हा ग, पप्पे, आपल्या घरचे जेव्हा समजतील तेव्हा समजतील,
पण आता तुझ्या घरच्यांची तुला मन जिंकून घ्यायची. आई, काही जरी झालं ना, काही, तरी मी यांची साथ शेवटपर्यंत नाही सोडणार. तुम्ही नका काळजी करू. नको काळजी करू ग माय, ते आता माझ्या घरचे आहेत. त्यांचं सगळं नीट करेल. अगं ये ना आतमध्ये. अगं नको टेन्शन घेऊ, कोणीच नाहीये, ये बिंदास वहिनी, ये. मी ना नको टेन्शन घेऊ, ये. कसं आहे आमचं किचन, म्हणजे आपलं किचन? कसं आहे काय विचारू राहिले तुम्ही? चांगलं आहे की. जातो बाहेर, जा तू किचन मधून बाहेर. का? जा. काय झालं? माझं काही चुकलं का? चुकलं काय? अगं आहो काय, सोनल नाही तर सोने म्हणणार. वहिनी ना तू माझी. सोनल म्हणते. चालेल. हो. तो मिक्सर मिळेल का? नाही मिळणार. अगं मिळेल का काय, माग ना डायरेक्ट. काय करणार आहे तू? म्हणजे जेवणाला करणार आहे का नाश्त्याला? म्हणजे तिखट करणार आहे का गोड? कारण की भावड्याला गोड आवडतं ना, म्हणून विचारलं. सांग ना आता. भरली वांगी करू राहिली मी. हो, मला पण कर, म्हणजे मलाच आवडतात खूप, लई म्हणजे लई आवडतात. म्हणूनच ते मसाला आणि दाण्याचा कूट करून घेऊ राहिले. तू काय करू राहिली इथं? काय करू राहिली तू इथं? का ग, काय झालं? तुला विचारलं मी? तुला विचारलं का? वळ इकडं, वळ इकडं. काय करू राहिली तू इथं? मी भरली वांगी करू राहिली. भरली वांगी कर, नाही तर सडली वांगी कर. आणि काय ग, किचन मध्ये कस काय आली तू? कस काय आली? मिक्सरला कस काय हात लावला? काय घरातले भांडे बिंदासपणे वापरून राहिली तू तर? लग्नामध्ये तर एक भांडे आणलं नाहीस ना? आणि काय ग, एवढा संसार करू वाटतं तर बापाला सांगायचं लग्नात भांडे द्या म्हणून. आ? आधी घर फोडलं, आता किचन मध्ये घुसली. हळूहळू घर ताबीज करायचं असेल ना? आता काहून बोलू राहिली का तिला? मम्मी काय म्हणत आहे, तू का मध्ये मध्ये करू राहिली? याशी मुस्काट फोडी ना. आवाज बंद कर, जास्त बोलायचं नाही. काय म्हणून राहिले मी? मम्मी, किचन मध्ये कोणी नव्हतं ना, म्हणून मी वहिनीला घेऊन आले. कमून सगळेजण तिला त्रास देतात एवढं? चांगलं शिकवू राहिली का तू हिला? हा? घरच्यांच्याच विरोधात काम करू राहिली? वा, चांगलंय चांगलंय. किचन वापरा, घर फोडा. आता तर सगळं घर ताब्यात घ्यायचं असेल, आहे ना? काय ग, कुणी कसं नाही किचन मध्ये? हा, मी आहे ना. मी दिसू नाही राहिलं इथं? हा, नाहीये मी इथं किचन मध्ये. वहिनी, तुम्ही पाहू काय राहिल्या? कांदे पोहे बनवा, मला खायचे. आता हा मग, मला भूक लागली, मला खायचे. भूक कधी लागू शकते ना माणसाला. बनवता का तुम्ही? अहो, आता जेवण आल्या असेल ना तुम्ही? नाही, तुम्ही कशाला बनवता? मी बनवते ना. माझ्या आई बापाचं घर आहे, माझं घर आहे, मी बनवते. अहो वंस, मी करते ना. माझे काही हात तुटले नाही ना.
अहो तुम्हाला खायचे पोहे मी करते ना, माझे हात तुटले काय कुठं? हा